हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स एनिथिंग. आणि काल आहे ना, कालचा ब्लॉग मी टाकलेला आहे. शेंगा वगैरे वाळल्या तोडून आणल्या, ज्या थोड्या येलो पण दिसत होत्या त्या तोडून आणल्या, गच्चीवर टाकल्यावरती नेऊन मी तुम्हाला दाखवतेच. आमच्या आरूबाईचं चाललं मम्मा मम्मा मम्मा, कुकरचं झाकण द्यायला. नळ आलेली आहे, पाणी भरलं सगळं घासून घुसून. आणि काल तिथून आल्यावर आहे ना भजे तळले आणि पुऱ्या तळ्या आणि जेवलो आणि झोपी गेलो. त्याच्यामुळं ब्लॉग इन पण मी केला नाही, फक्त ते लाईक सबस्क्राईबचं लावून दिलं होतं, कारण खूप थकलेलं असतं ना, ते बोलायची पण इच्छा नाही राहत. आणि त्यांच्यासाठी मी चवळीची भाजी आणि पोळ्या टिफिनला दिल्या होत्या. आणि आम्हाला संडे असल्यामुळे ना आम्हाला खायची होती डाळ खिचडी. आता डाळ खिचडी बनवली, खाल्ली. ओ आरूबाईचं चाललं तारफाडा. आरू काय चाललं तुझं? तारफाडा चालला आरूबाईचा. आगो बाई, कंटाळा आला कर आरू, कंटाळा आणून सोडला बाई आरूनी, कंटाळा आणून सोडला आरूनी. हो गो, आता खिचडी फिक्की होती तरी नाही खाल्ली, लय कंटाळा येतो खायचा. चल गच्चीवर जाते आणि कसं सेटअप केलं तुम्हाला दाखवते. तिला की तिला बाजरी द्यायला लागली, ती पाळू राहिली आरूला. बघू त्याच्यातले पूर्ण झाडं काढून आहे ना याच्यात टाकले आंब्याचे. आम्हाला वरती गच्चीवर आहे ना काहीतरी मला भाजीपाला लावायचा प्लॅन आहे, त्याच्यामुळं याच्यातली पूर्ण माती ना आम्ही वर घेऊन चाललो. कचऱ्याची गाडी आलती पण हे पडदा काही टाकला नाही पोरीने. पडदा चेंज करून टाकला. आणि याला जेव्हा काम नसलं ना तेव्हा असं बांधून पण ठेवता येतं, असं मोकळं पण करता येतं. 200 काहीचा पडला मला डीमार्टला. हा पाईप काढायचा राहिला, पाईप काढते आणि माती भरून वर चालवली. श्रुती भरायली अजून एक कुंटी, ते पूर्ण रिकामं करायचं आम्हाला, वरती घेऊन जायचं. ते विट कराय आम्हाला तिकडं तर लावायचं आहे. बसायली आणि हे ना उन्हाने वाळून ऑटोमॅटिक फुटत ते. तिला दाणे वाटायला खायला. ही वल्ली शेंग खायला ते लगे टुंग टुंग असं फटाक्यावानी वाजू राहिलं है ना. हा हे चवळीमध्ये अशी निब्बर तडक दाणे. दुसऱ्या बारवीने ना चवळी एवढी टेस्टी नाही लागत भाजी. गुडगी चवळी दुसऱ्या बारीने वाळूनच देईन मी त्याला. आरू चवळीचं वरण करते का? करते बहुतेक, मला माहित नाही. चवळीचं वरण नाही गे, चवळीचं वरण कुठून आलं? चवळीची भाजी असते बहुतेक ना. ते ग पलीकडले दाखव एवढे. ते बघा तेवढे ते झाड काढून टाकले कुंड्यांतून. म्हटलं नको ते काय, त्याला वरती पाणी टाकायला पण येणं होत नाही आणि खाली तेवढं ठेवावं ना नुसतं मातीने कचरा होतो. म्हणजे असं जास्त गर्दा होईल. एक तर गाडी लावायला थोडीशी जागा स्पेस कमी आहे ना तिथं, त्याच्यामुळे सगळं काढून टाकले मी. आणि वरती पाण्याचा प्रॉब्लेम, आणि इथं हे लावलं ना तर जसं माणूस वरती एक चक्कर मारतं ना ते हे व्यवस्थित राहील इतक्या जाग्यात. कसं उडद शेंगा वाळल्या मस्त, ते पूर्ण शेंगा वाळून देते तवा काढीन मी. हे आताच नाही काढणार. हे टमाट्याचं झाड, हे भुईमुग आणि हे मिरच्याचं रोपट. हे सारे मिरच्याचे रोपटे.
इधर से इधर मस्त हा गाडी आरू